नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट, दॅट इज ग्रुप्स अँड कोडिंग थेअरी, सेमिस्टर 3 यामध्ये चॅप्टर 4 कोडिंग थेअरीचा आज आपण पार्ट 1 बघतो. सर्वप्रथम बघूया डेफिनेशन वेटची. वेट फॉर एक्स बिलॉंग्स टू बी रेज टू एन, the number of ones in x is called the weight of x and is denoted by mod of x. या ठिकाणी बी जो आहे तो एक सेट असतो बेसिक युनिट ऑफ इन्फॉर्मेशनचा, दॅट इज 0 आणि 1 यांचा तो सेट असतो. त्याला आपण वर्ड असं म्हणतो. ही एम झिरोज अँड वन्सची ती एक सिक्वेन्स असते, त्याला आपण वर्ड म्हणतो. एक्स इज एलिमेंट ऑफ सेट बी रेज टू एन. आता एक एक्झाम्पल बघा. फाइंड द वेट ऑफ ईच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. हे वर्ड्स जे असते ती एक सिक्वेन्स असते बेसिक युनिट ऑफ इन्फॉर्मेशनची, दॅट इज 0 आणि 1ची ती एक सिक्वेन्स असते. ती आपण एक्सने डिनोट करतो. तर एक्स इज इक्वल टू 0 1 1 0 0 0 हे वर्ड तयार झालेलं आहे. ह्याचं तुम्हाला वेट काढा असं विचारलेलं आहे. या ठिकाणी डेफिनेशन ऑफ वेट असं सांगते की या वर्डमध्ये तुम्हाला नंबर ऑफ वन्स किती दिसतात बघा ना. हियर नंबर ऑफ वन्स इज इक्वल टू 2. हे बघा 1 2 दोनच 1 आहेत. सो वेट इज डिनोटेड बाय मॉड ऑफ एक्स. सो मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 2 असं म्हणणार. म्हणजेच वेट ऑफ वर्ड इज इक्वल टू 2 हा त्याचा अर्थ. एक्झाम्पल नंबर 2 बघ. एक्स इज इक्वल टू 0 1 0 1. दिस इज वर्ड. हियर नंबर ऑफ वन्स 2 आहेत परत 1 2. सो वेट ऑफ वर्ड इज इक्वल टू 2. तुम्ही असं लिहिणार मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 2, म्हणजे वेट ऑफ दिस वर्ड इज 2. थर्ड एक्झाम्पल बघ. एक्स इज इक्वल टू 0 0 0 0 0 0. टोटली 6 झिरो आहेत. मग तुम्ही म्हणा हिअर नंबर ऑफ वन्स इज इक्वल टू 0, कारण एकही 1 इथं दिसत नाही आहे म्हणजे 0 आहे. सो वेट ऑफ वर्ड 0च होणार, दॅट इज मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एक्झाम्पल नंबर 4 बघ. एक्स इज इक्वल टू 1 1 1 1 1 0. सो नंबर ऑफ वन्स किती आहेत 5. 1 2 3 4 5 वन्स आहेत. सो वेट ऑफ वर्ड 5 झालं, दॅट इज मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 5. पाचवं उदाहरण बघ. एक्स इज इक्वल टू 0 1 0 1 0 1. नंबर ऑफ वन्स किती आहेत 1 2 3. सो देअर आर 3 वन्स इन दिस वर्ड. सो वेट ऑफ वर्ड इज इक्वल टू 3, दॅट इज मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 3. त्यानंतर आपण हॅमिंग डिस्टन्स ही कन्सेप्ट बघतो आहोत. हॅमिंग डिस्टन्स. Let x and y be the words in b raised to n. The Hamming distance जो की आपण डेल्टा एक्स वाय ने डिनोट करणार बिटवीन एक्स अँड वाय इज द वेट, दॅट मीन्स मॉड ऑफ एक्स एक्स और वाय ऑफ एक्स एक्स और वाय. या चिन्हाला आपण एक्सक्लुझिव्ह ऑर असं म्हणतो, म्हणजेच एक्स ऑर असं म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर हॅमिंग डिस्टन्सचं एक्झाम्पल बघा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय वेर नंबर 1 एक्स इज गिवन 1 0 1 1 0 1 0 1 and y is given 1 1 1 0 0 1 1 0.
Now we have to find exclusive OR of x and y. That is x exclusive OR y, or you may say x or y. कसं शोधून काढायचं ते? हा x त्याचे एलिमेंट्स इथे लिहिलेत 1 0 1 1 0 1 0 1. हा x इथं लिहिला, x और हा y इथं लिहिला. आता आम्हाला यांची ॲडिशन करायची. 1 1 ॲडिशन इज 0. रिमेंबर 0 1 addition is 1 1 1 addition is 0 1 0 addition is 1 0 0 that is 0 1 1 that is 0 0 1 that is 1 and 1 0 is 1. In this way x or y हे आले 0 1 0 1 0 0 1 1. Now we have to find out distance between x and y. So delta x y, that means distance between x and y, which is given by mod of x or y. हे जे तुम्ही आता शोधून काढलं x or y, ते मॉडमध्ये घ्यायचं. म्हणजेच याचा अर्थ काय? नंबर ऑफ वन्स इन x or y. यामधले नंबर ऑफ वन्स म्हणजे मॉडमध्ये x or y असं आपण लिहितो, आणि ते नंबर ऑफ वन्स म्हणजेच डिस्टन्स बिटवीन x अँड y. सो 1 2 3 4 1 यामध्ये आहेत. याचा अर्थ असा झाला डिस्टन्स बिटवीन x अँड y इज इक्वल टू 4. तर सर्वप्रथम लक्षात ठेवा आपण काय केलं, x आणि y चं आपण x और y ही ॲडिशन काढलेली. ती ॲडिशन जी येईल त्यामध्ये नंबर ऑफ वन्स किती असतील याचा अर्थ डिस्टन्स बिटवीन x अँड y असा होईल. सो डेल्टा एक्स वाय म्हणजे डिस्टन्स बिटवीन x अँड y 4. 4 काय आहेत? नंबर ऑफ वन्स इन x और y. एग्जाम्पल नंबर 2 बघ. x इज इक्वल टू 1 1 1 0 0 0 1 1. y इज इक्वल टू 1 1 0 0 1 0 1 1. सर्वप्रथम आपण x और y शोधून काढणार आहोत. दॅट इज x एक्सक्लुझिव्ह और y हे ऑपरेशन. सो x या इथे लिहिला, y या इथे लिहिला, आणि मध्ये एक्सक्लुझिव्ह ऑरचं सिम्बॉल दिला. हे ॲडिशन करतो आपण. 1 1 दॅट इज 0 1 1 0 1 0 that is 1 0 0 that is 0 0 1 that is 1 0 0 that is 0 1 1 that is 0 and 1 1 that is 0. So this is x exclusive or. यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ वन शोधायचे असतात. In this, number of ones are 2. So distance between x and y is given by mod of x or y.
म्हणजे एक्स एक्सक्लुझिव्ह ऑर वाय या ऑपरेशनमधले नंबर ऑफ वन्स किती, दॅट इज मॉडने डिनोट करतो. सो दॅट इज नंबर ऑफ वन्स आर 2. सो डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय इज इक्वल टू 2 असं आपण म्हणणार. थर्ड एक्झाम्पल बघ. एक्स इज इक्वल टू 1 1 0 1 0 1 0 0 and y is 0 0 1 1 1 1 0 0. Again find out x or y. This operation is given by this addition. 1 plus 0, that is 1. 1 plus 0, that is 1. 0 plus 1, that is 1. 1 plus 1, that is 0. 0 plus 1, that is 1. 1 plus 1, that is 0. 0 plus 0, that is 0. And 0 plus 0, that is 0. So yeah, x or y ऑपरेशन मध्ये नंबर ऑफ वन्स किती तुला शोधायचे आहेत. 1 1 2 3 4 नंबर ऑफ वन्स आहेत. म्हणून तू लिहिशील डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय, दॅट इज डेल्टा एक्स वाय. म्हणजे डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय इज गिवन बाय मॉड ऑफ एक्स और वाय इज इक्वल टू 4. Number of ones 4 आहेत. So in this way distance between x and y is equal to 4. यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप समजा क्वेश्चन विचारला तर कसा विचारते. सो ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन बघ. इफ x इज इक्वल टू 1 1 0 1 1 0, y इज इक्वल टू 0 0 0 1 0 1, then the distance between x and y is, आणि तुला 4 ऑप्शन देतील, ए बी सी आणि डी. ह्यापैकी योग्य ऑप्शन आम्हाला निवडायचं. वी हॅव टू सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पद्धती तीच. हे आपण रफ करून बघायचं. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असला, MCQचा क्वेश्चन असला म्हणजे अंदाजे उत्तर तर नाही, पटकन बघून पण उत्तर सापडत नसतं, ते आम्हाला करून बघावं लागतं. आता डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय कसं काढायचं हे आपण मगाशी पाहिलं, त्या पद्धतीने आपण रफ काढून बघायचं. एक्स और वाय, दॅट इज एक्स एक्सक्लुझिव्ह ऑर वाय. दिस ऑपरेशन मीन्स दिस इज एक्स, दिस इज वाय अँड दिस इज एक्सक्लुझिव्ह ऑरचं सिम्बॉल. 1 plus 0, that is 1. 1 plus 0, that is 1. 0 plus 0, that is 0. 1 plus 1, that is 0. 1 plus 0, that is 1. And finally 0 plus 1, that is 1. In this way number of ones किती आहेत? 1 2 3 4. That means distance between x and y is given by mod of x exclusive or y is equal to 4. याचा अर्थ आम्ही ऑप्शन नंबर सी हे ऑप्शन आन्सर म्हणून निवडणार. सो आन्सर इज सी, ऑप्शन 4. हे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवून बघत जा. Now next concept is minimum distance. Let e be the function from b raised to m to b raised to n, be an encoding function. The minimum distance of e is the minimum of the distance between all distinct pairs of code words. जेवढे पेअर्स तुम्हाला त्या ठिकाणी बनवता येतील त्या पेअर्समध्ये जे मिनिमम डिस्टन्स असेल ते या ठिकाणी मिनिमम डिस्टन्स म्हणून आम्हाला लिहायचं असतं.
म्हणजे पहिल्यांदा जेवढे पेअर्स आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स काढा आणि त्यातलं मिनिमम डिस्टन्स जे असेल ते या ठिकाणी लिहा. दॅट इज मिनिमम डिस्टन्स. एक एक्झाम्पल बघा. लेट e be the function from b square to b raised to 6 is 2 6 encoding function given by e 0 0 0 0 0 0 0 म्हणजे 6 0. e 1 0 that is 1 0 0 1 1 1. e 0 1 is 1 1 1 0 0 0 and e11 is 1 1 0 0 1 1. तुम्हाला फाइंड द मिनिमम डिस्टन्स ऑफ ई असं विचारलं. सो मिनिमम डिस्टन्स काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा ह्या सगळ्या पॉसिबल पेअर्स मधलं पहिल्यांदा डिस्टन्स काढायचं युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला आणि त्यातनं मिनिमम जे असेल ते तुला इथं लिहायचं. तर कसं काढतो आपण तुला माहिती आहे. नंबर 1 डेल्टा E00 आणि E10 ही पहिली पेअर म्हणजे ही पहिली पेअर 00 आणि 10 यामधलं आपण डिस्टन्स काढायचं. सो डिस्टन्स कसं काढतात तुला माहिती. E00 एक्सक्लुझिव्ह ऑर E10. मग E00 आणि E10 च्या किमती तुला इथे दिलेल्या आहे त्या इथं लिहायच्या तू. सो याची किंमत लिहिली मी 00 म्हणजे 60 आणि या E10 ची किंमत मी लिहिली 100 111 100 आता यांची आपण ॲडिशन करणार आहोत. 0 + 1 दॅट इज 1. 0 + 0 दॅट इज 0. 0 + 0 that is 0. 0 + 1 1. 0 + 1 that is 1 and finally 0 + 1 that is 1. मग ह्यामध्ये तू नंबर ऑफ वन्स शोधायचे असतात. त्याला आपण डिस्टन्स बिटवीन E00 आणि E10 मधलं डिस्टन्स आपण म्हणणार. ते किती आहे 1 2 3 4. So distance is equal to 4. This is 1. सेकंड पेअर तुम्ही काय घेणार E00 आणि E01 ही पेअर घेणार. म्हणून मी इथं तसं लिहिलं. सेकंड डिस्टन्स बिटवीन दॅट इज डेल्टा E00 अँड E01. मग E00 ची किंमत आणि याची किंमत यांच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह ऑरचं सिम्बॉल ठेवायचं आहे. मग याची किंमत आहे 0060 तर याची किंमत आहे 111 मग हे ॲडिशन तुला करायचे. 0 1 दॅट इज 1. 0 1 दॅट इज 1. 0 1 दॅट इज 1. 0 0 दॅट इज 0. 0 0 दॅट इज 0 अँड फायनली 0 0 दॅट इज 0. मग यामधले नंबर ऑफ 1 कलेक्ट केले 1 2 3 दॅट इज 3. सो डिस्टन्स बिटवीन E00 आणि E01 ह्या पेअरमधलं डिस्टन्स आलं 3 आणि मी त्याला म्हटलं इक्वेशन सेकंड. थर्ड जी जोडी आहे ती E00 आणि E11 ची म्हणजे E00 एक्सक्लुझिव्ह ऑर E11 हे सिम्बॉलमध्ये द्यायचं. आता यांची किंमत इथे लिहायची याची किंमत इथे लिहायची जी आम्हाला दिली. मग ॲडिशन करायची. 0 1 दॅट इज 1. 0 1 दॅट इज 1. 0 0 दॅट इज 0. 0 0 दॅट इज 0. 0 1 दॅट इज 1 अँड 0 1 दॅट इज 1. सो नंबर ऑफ 1 कलेक्ट केले 1 2 3 4. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन E00 and E11 is 4. This is third equation. Fourth pair E10 आणि E01 ही घ्यायची. बघ ही पेअर आपण कशी घेतली. आता आपण याच्याशी या तिन्ही जोड्या घेतल्या. आता याची आणि याची जोडी घ्यायची.
मग त्यानंतर याची आणि याची जोडी आपल्याला घ्यायची आणि फायनली याची आणि याची अशा पॉसिबल पेअरमधलं डिस्टन्स काढायचं आहे. फोर्थ बघ, डिस्टन्स बिटवीन E10 अँड E01. E10ची आणि E01च्या मध्ये आपण एक्सक्लुझिव्ह ऑरचं सिम्बॉल लिहिलं, याची किंमत इथं लिहिली, याची किंमत इथं लिहिली, मग यांची ॲडिशन केली, ती इथं आली. अशा रीतीनं डिस्टन्स बिटवीन E10 अँड E01 हे 1 2 3 4 5 वन्स आहेत, म्हणजे यामधलं डिस्टन्स झालं 5. त्याला आपण इक्वेशन 4 म्हणणार. फिफ्थ बघ, पुढची पेअर आपण काय घेणार, डिस्टन्स बिटवीन E10 आणि E11. सो E10 एक्सक्लुझिव्ह ऑर E11 याची किंमत आणि याची किंमत मी लिहिली, मग यांची ॲडिशन केली, ती इतकी आली. यामध्ये नंबर ऑफ वन्स शोधले, ते आले 2. सो डिस्टन्स बिटवीन E10 अँड E11 इज 2. त्याला मी 5वं रिलेशन म्हणलं. आणि फायनली लास्ट जोडी आमची जी उरली, लास्ट पेअर जी उरली, ती डेल्टा E01 अँड E11. म्हणून E01 एक्सक्लुझिव्ह ऑर E11, मग याची किंमत आणि याची किंमत लिहिली, त्यांची ॲडिशन केली, ती इतकी आली. याचा अर्थ यामध्ये नंबर ऑफ वन्स शोधायचे, 1 2 3 वन्स यामध्ये दिसत आहेत. म्हणून मी लिहिलं डिस्टन्स बिटवीन E01 अँड E11 इज इक्वल टू 3. दिस इज 6th रिलेशन. सो फ्रॉम 1 2 3 4 5 अँड 6 तुमच्या असं लक्षात येतं की हे जे डिस्टन्सेस आपण काढले डिस्टिंक्ट पेअरमधले, त्यातलं सगळ्यात मिनिमम डिस्टन्स होतं 2. सो मिनिमम डिस्टन्स इज 2 असं आपण म्हणणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. शिवाय जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, आपल्या इतर मित्रांमध्ये तो शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.